नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस पाटील भरती 2026 अंतर्गत बीड जिल्हा विशेष प्रश्न उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला पहा, व्हिडिओला सुरुवात करू. बीड शहरातील खंडोबा मंदिर कोणत्या काळामध्ये बांधले गेलेलं आहे? तर बीड शहरातील खंडोबा मंदिर हे कोणत्या काळामध्ये बांधलेलं गेलं आहे? तर निजामशाही आणि मराठा कालखंडातील हेमाडपंथी शैलीमध्ये हे खंडोबा मंदिर आहे आणि ते निजामशाही आणि मराठा या कालखंडामध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. बीड जिल्ह्याच्या सध्याचा खासदार कोण आहे? तर बजरंग सोनवणे हे 2024च्या निवडणुकीनुसार निवडून आलेले आहेत. बजरंग सोनवणे हे होय. बीड जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर सध्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या अगोदर धनंजय मुंडे हे पालकमंत्री बीड जिल्ह्याचे होते. बीड ते अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर रेल्वे मार्गाचे लोकार्पण कोणत्या वर्षी झालेले आहे? तर 2024च्या सुरुवातीलाच म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीड ते अहमदनगर या रस्त्याचे लोकार्पण झालेलं आहे 2024 मध्ये होय. यानंतर आहे अंबाजोगाई येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव काय आहे? तर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे आपल्याला अंबाजोगाई या ठिकाणी असलेलं दिसून येतं. बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी उभारलेल्या स्मारकाचे नाव काय आहे? तर गोपीनाथ गड हे पांगरी तालुका परळी या ठिकाणी हे स्मारक उभा केलेलं आहे. यानंतर आहे बीड जिल्ह्याला कोणत्या डोंगर रांगाचा कणा लाभलेला आहे? तर बालाघाट डोंगर रांगा या बीड जिल्ह्यामध्ये दिसून येतात. बालाघाटच्या डोंगर रांगा होय. मराठवाड्यातील पहिली सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यामध्ये सुरू झाला होता? तर अंबाजोगाई या तालुक्यामध्ये पुष्पावती साखर कारखाना म्हणून आपल्याला पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये चालू झालेला कारखाना आहे अंबाजोगाईमधील पुष्पावती साखर कारखाना होय. यानंतर आहे बीडमधील कोणत्या नदीला कोळसा नदी म्हणून असेही म्हटले जाते? तर बिंदुसरा या नदीचं प्राचीन नाव आहे कोळसा नदी म्हणून. बिंदुसरा या नदीला पूर्वीच्या काळामध्ये ओळखल्या जात होते. बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादनासाठी कोणती बाजारपेठ राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर गेवराई या तालुक्याची ठिकाणी असलेली कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध बाजारपेठ ही राज्यामध्ये प्रसिद्ध असलेली आपल्याला दिसून येते. यानंतर आहे सिंदफणा नदी गोदावरीवरील कोणत्या ठिकाणी मिळते? तर मंजरत माजलगाव तालुक्यातील मंजरत या ठिकाणी सिंदफणा नदी ही गोदावरी नदीला येऊन मिळताना दिसून येते. बीड जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर सौताडा धबधबा हे पाटोदा तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारं सौताडा धबधबा हे बीड जिल्ह्यातील सर्वात मोठं शिखर किंवा उंच शिखर म्हणून ओळखल्या जाते. यानंतर आहे मांजरा नदीचा उगम कोठे होतो? तर मांजरा नदीचा उगम हे पाटोदा तालुक्यामधील बालाघाट डोंगरामध्ये मांजरा नदीचा उगम होताना दिसून येतो. बालाघाटच्या डोंगरामध्ये पाटोदा तालुक्यामध्ये होय. बीड जिल्ह्याची पूर्व पश्चिम लांबी अंदाजे किती आहे? तर 180 चौरस किलोमीटर एवढी बीड जिल्ह्याची पूर्व ते पश्चिम लांबी अंदाजे सांगण्यात येते. यानंतर आहे बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला कडी नदी वाहते? तर आष्टी तालुक्यामध्ये कडी नदी वाहताना आपल्याला दिसून येते. मुकुंदराज हे मराठीतील पहिले कवी कोणत्या शतकातील होते? तर 12व्या शतकामध्ये जे मुकुंदराज होऊन गेलेले आहेत ते 12व्या शतकामध्ये होऊन गेलेले आहे आणि त्यांची अंबाजोगाई येथे समाधी आपल्याला असलेली दिसून येते. यानंतर आहे परळी वैजनाथ येथील मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केलेला आहे? तर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी परळी येथे असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगापैकी मंदिराचा जीर्णोद्धार हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. अंबाजोगाई येथील प्रसिद्ध दासोपंत यांचे पूर्ण नाव काय आहे तर दासोपंत दिगंबरपंत देशपांडे हे त्यांचं पूर्ण नाव आहे. तर त्यांनी पासोडी हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे, ते दासोपंत या नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहेत. यानंतर बीडमधील कंकालेश्वर मंदिर कोणत्या जलाशयाच्या मध्यभागी आहे तर बिंदुसरा नदीच्या पात्रातील एका तलावामध्ये कंकालेश्वर मंदिर हे या पाण्याच्या जलाशयामध्ये आहे, बिंदुसरा नदीच्या तलावामध्ये. भगवानगड कोणत्या समुदायाचे श्रद्धास्थान आहे तर वंजारी आणि वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान म्हणून भगवानगड हे प्रसिद्ध असलेलं एक ठिकाण आहे. यानंतर आहे बीड जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहे तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये बीड, गेवराई, माजलगाव, केज, आष्टी आणि परळी या 6 ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ आहेत. बीड जिल्ह्याचा RTO कोड काय आहे तर MH23 हा बीड जिल्ह्यामधला RTO कोड आहे. आणि त्यानंतर अंबाजोगाई येथील RTO कोड हे MH44 देण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेचं मुख्यालय कोठे आहे तर बीड या ठिकाणी जिल्हा परिषदेचं मुख्यालय असलेलं आपल्याला दिसून येतं. बीड या ठिकाणी हे आहे. जिल्ह्यात एकूण किती नगरपालिका आहेत तर बीड जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिका आणि 5 नगरपंचायती कार्यरत असलेल्या दिसून येतात. 5 नगरपालिका आणि 5 नगरपंचायती आहेत. बीड पोलीस दलाचे सर्वोच्च अधिकारी कोण असतात तर SP म्हणजेच पोलीस अधीक्षक हे बीड जिल्ह्यातील सर्वोच्च पद असलेलं आपल्याला पोलीस दलाचे सर्वोच्च पद हे SP असतं. बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र आहे तर अंबाजोगाई या ठिकाणी बीड जिल्ह्यामधील रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र हे अंबाजोगाई या ठिकाणी आहे. बीड जिल्ह्यातील सर्वात जुने महाविद्यालय कोणते आहे तर बीड येथे असलेलं बलभीम महाविद्यालय हे बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जुने महाविद्यालय असलेलं आपल्याला दिसून येतं. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे तर 1975 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना 1975 साली झालेली आहे. यानंतर आहे बीड जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र VK कोठे आहे तर अंबाजोगाई आणि दिंद्रूड या ठिकाणी, या 2 ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र असलेले आपल्याला दिसून येतात. दिंद्रूड आणि अंबाजोगाई या 2 ठिकाणी हे संशोधन केंद्र आहेत. बीड जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय कोणता आहे? शेती आणि पशुपालन हे बीड जिल्ह्यामधील मुख्य शेतकऱ्याचा व्यवसाय आहे. यानंतर आहे बीड जिल्ह्यात प्रामुख्याने कोणत्या जमातीचे ऊसतोड कामगार आढळून येतात तर वंजारी आणि बंजारी या 2 जमातीचे लोक हे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोडीचं ऊसतोड काम करतात. त्यामुळे बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगाराचे माहेरघर म्हणूनही ओळखल्या जाते. सौताडा धबधबा कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर पाटोदा या तालुक्यामध्ये सौताडा धबधबा हे असलेला दिसून येतो. यानंतर आहे बीड जिल्ह्यातील कोणत्या भागात चुनखडीच्या खाणी आढळून येतात? प्रामुख्याने अंबाजोगाई आणि केज परिसरामध्ये चुनखडीच्या खाणी आपल्याला काही प्रमाणामध्ये आढळून येताना दिसून येतात. अंबाजोगाई आणि केज या परिसरामध्ये या चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणामध्ये किंवा अल्प प्रमाणामध्ये दिसून येतात. बीडमध्ये शहामृग पक्षाचे संवर्धन केंद्र कोठे प्रस्तावित आहे तर नायगाव अभयारण्य परिसरामध्ये शहामृग या पक्षाचे संवर्धन केंद्र आपल्याला नायगाव या ठिकाणी आहे.
मराठवाडा रेल्वे प्रकल्प कोणत्या दोन मुख्य शहरांना जोडला जातो? तर अहमदनगर ते बीड, परळीपर्यंत या दोन शहरांना जोडण्याचं काम हे रेल्वे प्रकल्प करत आहे. बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर गोदावरी ही बीड शहराच्या सीमेवरून वाहणारी सर्वात मोठी नदी आहे गोदावरी ही होय. अंबाजोगाई येथील कवठ्याची लेणी कशासाठी प्रसिद्ध आहेत? प्राचीन खोदकाम आणि स्थापत्यकला यासाठी अंबाजोगाई येथील असलेली कवठ्याची लेणी ही प्रसिद्ध आहे. प्राचीन खोदकाम आणि स्थापत्यकलेसाठी ही प्रसिद्ध आहे. बीड जिल्ह्यातील कोणत्या गावाला तलावाचे गाव म्हणून ओळखल्या जाते? तर अंबाजोगाई या ठिकाणाला तलावाचे गाव म्हणूनही ओळखल्या जाते, कारण की या ठिकाणी ऐतिहासिक तलाव मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्यामुळे याला तलावाचे गाव असं म्हटल्या जाते. बीड जिल्ह्यातील मुंडे घराणे कोणत्या तालुक्याशी संबंधित आहेत? परळी तालुक्याशी संबंधित हे घराणं असलेलं दिसून येतं. बीड जिल्ह्याची मुख्य भाषा कोणती आहे? तर मराठी ही बीड जिल्ह्याची भाषा असलेली आपल्याला दिसून येते. बीड शहराचे जुने नाव काय आहे? तर चंपावती नगर हे बीडचे आपल्याला जुने नाव असलेलं दिसून येतं, चंपावती हे होय. बीड शहरातील प्रसिद्ध शहनशाह वली दर्गा कोणाच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे? तर मोहम्मद तुगलकाच्या काळामध्ये प्रसिद्ध असलेला शहनशाह वाला दर्गा हे मोहम्मद तुगलकाच्या काळामध्ये बांधलेला आहे. बीडमधील खजाना विहीर कोणत्या वर्षी खोदण्यात आलेली आहे? तर 1583 मध्ये ही खजाना विहीर किंवा खजाना बावडी म्हणून या 1583 मध्ये ही खोदण्यात आलेली आहे. बिंदुसरा धरण कोणत्या गावामध्ये आहे? तर पाली या गावामध्ये बिंदुसरा या नदीवर धरण बांधण्यात आलेलं आहे, पाली या ठिकाणी होय. बीड शहरातील ऐतिहासिक काळामध्ये काय म्हटल्या जातं? तर बिदाल ये बीड असं म्हटलं जातं, म्हणजे की ऐतिहासिक काळाला बीडला बिदाल ए बीड असं म्हटल्या जात होतं. मराठी भाषेची जननी कोणत्या नगरीला म्हटले जाते? तर अंबाजोगाई या नगरीला मराठी भाषेची जननी म्हणूनही ओळखल्या जाते, अंबाजोगाई या ठिकाणाला होय. दासोपंताची प्रसिद्ध पासोडी म्हणजेच कापडावर लिहिलेला ग्रंथ कोठे पाहायला मिळतो? तर अंबाजोगाई या ठिकाणी आपल्याला त्यांचा पासोडी हा ग्रंथ पाहायला मिळतो. योगेश्वरी देवीचे मंदिर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर जयवंती नदीच्या काठावर हे योगेश्वरी देवीचे मंदिर आहे, जयवंती नदीच्या काठावर हे मंदिर आहे. अंबाजोगाईतील प्रसिद्ध हत्तीखाना म्हणजेच काय आहे? तर एक कोरीव लेणी असलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या हत्तीचे नक्षीकाम केलेलं आहे, त्यामुळं याला हत्तीखाना असं म्हटलं जाते. स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था कोणती आहे? तर योगेश्वरी शिक्षण संस्था ही स्वामी रामानंद तीर्थ यांनी अंबाजोगाई या ठिकाणी या संस्थेची सुरुवात केलेली आहे. वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात कळस कोणत्या धातूचा आहे? तर सोन्याचा मुलामा असलेल्या हे मंदिराचा कळस आहे, सोन्याचा मुलामा असलेला लावलेला हे कळस आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्राची स्थापना केव्हा झालेली आहे? तर 1970 ते 71च्या सुमारास परळी वैजनाथ विद्युत केंद्राची स्थापना झालेली आहे. 1970 ते 71 या काळामध्ये ही स्थापना झालेली आहे. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक गोपीनाथगड हे कोणत्या गावी आहे? तर पांगरी या गावी हे स्मारक उभा करण्यात आलेलं आहे. परळी तालुक्यातील प्रसिद्ध घाट कोणता आहे? तर जिरेवाडीचा घाट हा परळी तालुक्यामधील प्रसिद्ध घाट आहे. तर परळी हे कोणत्या रेल्वे विभागाचे महत्त्वाचे जंक्शन आहे? तर दक्षिण मध्य रेल्वेचे परळी हे महत्त्वाचे जंक्शन म्हणून आपल्याला प्रसिद्ध असलेलं दिसून येतं. गेवराई तालुक्यामध्ये कोणत्या नदीच्या सुपीक खोऱ्यामध्ये वसलेला आहे? तर गोदावरी या नदीच्या खोऱ्यामध्ये गेवराई तालुक्यातील मोठी शेती ही येताना दिसून येते. गेवराईचे प्रसिद्ध ग्रामदैवत कोणते आहे? तर
खंडोबा हे आपल्याला गेवराईचे प्रसिद्ध आपल्याला ग्रामदैवत असलेलं दिसून येते. जायकवाडी धरणाचा उजवा कालवा कोणत्या तालुक्यामधील मुख्यत्वे जातो तर गेवराई या तालुक्यामधून जायकवाडी प्रकल्पाचा उजवा कालवा गेलेला आपल्याला दिसून येतो. मंजरत हे गोदावरी सिंदफणाचा संगम स्थान कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर गेवराई माजलगाव या तालुक्यामध्ये मंजरत हे सिंदफणा आणि गोदावरीचा संगम हे माजलगाव तालुक्याच्या सीमेवर आहे. तर गेवराई तालुक्यातील कापसाच्या बाजारपेठेला काय म्हटले जाते तर कॉटन सिटी ऑफ द बीड या नावाने बीड गेवराई येथील कापूस बाजाराला असं म्हटल्या जाते.